यू आर लेट. आणि उशीर केलेला मला अजिबात चालत नाही. इनफॅक्ट मला कुठल्याही प्रकारचा गबाळेपणा चालत नाही. प्रत्येक गोष्टीची स्वतःची एक जागा असते आणि ती वस्तू त्या जागेवर नसली तर तिचं सौंदर्य कमी होतं, या मताची मी आहे. आणि कुणीही माझ्या मताविरुद्ध गेलेलं मला आवडत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना यापूर्वीही सांगितलं होतं आणि आता शेवटचं सांगते. माझी अत्यंत चांगली मैत्रीण आणि बिझनेस पार्टनर संध्या असंख्य वर्षांनी इंडियामध्ये परत येते. मला तिचं यथेच्छ स्वागत करायचं आहे. तिच्या स्टेटसला शोभेल असं. अँड माइंड वेल, याच्यात थोडं जरी काही कमी जास्त झालं ना तर तुमच्या सगळ्यांचं काय होईल तुम्हाला नीट माहिती आहे. आता तुम्ही जाऊ शकता. लीव्ह. सगळी तयारी झाली आहे. एसीज, पेंटिंग्स, रूम फ्रेशनर्स, ऑर्किड्स. ऑर्किड्स का नाही आणली आहेत? संध्याला ऑर्किड्स खूप आवडतात. मी स्वतः ती प्रत्येक रूम मध्ये सजवणार आहे. वेअर आर द गॉड डॅम्ड ऑर्किड्स? एक्सक्यूज मी मॅम, फुलं तयार आहेत आणि मी स्वतः जाऊन घेऊन आलोय. आणि काय रे मॅम ना जरा सुद्धा खुश ठेवू शकत नाही तुम्ही? तुम्ही बरोबर असला ना की सतत त्यांच्या चेहऱ्यावर चिडचिड असते. आणि मी आल्यावरच बघा मॅमच्या चेहऱ्यावर कसं स्माइल येतं ते. जा आता आउट. थँक्यू. खरं सांगू, तू आहेस म्हणून हे सगळं नीट मॅनेज होत आहे. एक तू आणि दुसरा तो अभिजित. तुमच्या दोघांच्या शिवाय माझं काय झालं असतं त्याला माहिती. बरं मला सांग, जय कुठे आहे? ऑफिस मध्ये. डेलिगेट्स पण पोहोचले. गुड. आय होप या वेळेला जय सगळं नीट मॅनेज करतोय. हो. चाहिए बस मेड इन इंडिया. ओ मेड इन इंडिया. तुमच्या या मेड इन यूएस बॅगची चेनही लागत नाही, कळलं ना? इतकं काय सामान घेतलंयस रिया तू? काही नाही ग, माझ्या हँडसम जिजूंना क्लिक करण्यासाठी एक एसएलआर कॅमेरा, सम इक्विपमेंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा. ओहो हो, जीजूंचं नाव घेतल्याबरोबर क्यूट ब्लशिंग स्माइल आलंय चेहऱ्यावर. री शट अप. ही तुझी बडबड ऐकून हसू येतंय मला, कळलं ना? आणि याचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. त्याच्याशी नाव पण नाही घेतात आत्तापासून? रिया. ओ माय गॉड, आय कॅन्ट बिलीव्ह दिस, आय कॅन्ट बिलीव्ह दिस. री तू इथे लोळतीयस आणि तुझी बॅग मी भरते, कळलं ना? भर भर. अगं मम्माच्या घरातली काही शेवटची कामं असतील तुझी. हो. आणि असंही माझे जीजूस नंतर म्हणतील ना की मी स्वतःच सगळी कामं करतो. जो हुकुम मेरे आका म्हणून इन कोमल हाथों का ख्याल रखेंगे मेरे हँडसम जीजू. तुला कोणी सांगितलं ग तो हँडसम आहे म्हणून? इस तस्वीर ने. अगं शमी, मी तुझ्या समोर हा जीजूंचा फोटो घेऊन उभी आहे आणि तुला काहीच इंटरेस्ट नाहीये? तसं काय नाही ग रिया. दाखव. नहीं दाखव रिया. सबूर. इतनी बेताबी अच्छी नहीं. आता तरी साध्या कपड्यात आहे, सुटा बुटात काय चार्मिंग दिसेल ना हा. ओ माय गॉड रिया, मला जयचा फोटो बघण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये ग.
मी इंडियात जाते ते फक्त आशुदीसाठी. मॅम बोल. काय रे? सर म्हणाले काय? ते म्हणतात की कलर नाही काढणार तिला. आता लवकर बोल ना, काय म्हणाले ते. किती पॉज घेतोय? फास्ट. ते म्हणाले तिला जाऊन सांग की तुझ्याकडे आहे खूप पैसा, तुला काय माज करायचा ना तो तू कर. तर बघ, मी मध्यमवर्गीय माणूस आहे आणि मला जेव्हा जमेल तेव्हा मी करेन. आणि तुझ्या वराती मागणं माझं घोडं नाही नाचणार. हुकाचं. मला वाटलंच होतं की दादा असं काहीतरी म्हणणार. सहजपणे ऐकलं तर सुभाष रामचंद्र पेंडसे हे त्याचं नाव त्याला बदलावं लागेल ना. कधी कळणार दादाला या गोष्टींचं महत्व. आय टेल यू, आय रिग्रेट माय डिसिजन ऑफ स्टेइंग हिअर. ऐकायला किती छान वाटतं ना. वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरती घरं बांधून भाऊ बहीण अगदी शेजारी शेजारी राहतात. सत्य परिस्थिती काय आहे? हे इथे माझं एवढं मोठं पॅलेशियल घर आणि त्याच्या भिंतीला भिंत लागून पोपडे सुटलेलं दादाचं ते पेंडसे निवास. हाऊ डाऊन मार्केट. निवास या शब्दात जी मिडल क्लास ॲटिट्यूड येते ना, एक्झॅक्टली तीच ॲटिट्यूड माझ्या दादाच्या स्वभावात आहे. मला माहिती होतं तो तुझं ऐकणार नाही. मलाच त्याच्याशी बोलावं लागेल. आणि तरी सुद्धा तो माझं ऐकेल याची काहीही गॅरंटी नाही. प्रयत्न करणं फक्त आपल्या हातात असतं. एनिवे, थँक्स. आणि हो, तू एक काम कर, तू जयला सांग मी वेळेवरती घरी बोलवलंय. त्याला रिमाइंड कर की आम्हाला संध्याला रिसीव्ह करायला जायचंय. चालेल. या. गॉड, हा दादा कधी बदलणार? Disgusting. ऑफिस आहे. मग काय झालं यार, आपलंच ऑफिस आहे. आणि एनिवेज थँक्स अ लॉट यार. तू नहीं होता तो कोई और होता जय, लेकिन तेरे जैसा नहीं होता अभी. आणि आफ्टर ऑल जयची इज्जत वाचवणारा आणि तेही इतक्या इंटेन्सली फक्त एकच माणूस आहे. वन अँड ओनली अभिजित पेंडसे. अभिजित, तू काय प्रेझेंटेशन दिलं यार. डेलिगेट्स खूप खुश आहे. गुड यार, आय एम इम्प्रेस. थँक्यू. सॉरी, मला जरा सकाळी यायला उशीर झाला. मी जरा एक्सरसाइज करत होतो. यू ऍक्च्युली नीड एक्सरसाइज. या यू कॅन सी दिस यार. मग जॉगर्स पार्कला गेला असेल? नाही, घरच्या जिम मध्ये. जय, घरच्या जिम मध्ये घाम गाळून काय उपयोग? अशा छान छान मुली धावताना एक्सरसाइज करताना बघायच्या आहेत तर मग जॉगर्स पार्कला जायला हवं ना. नाही, बट रात्री 2:30 वाजता, नाही सॉरी, माय मिस्टेक. रात्री 3:30 वाजता घरी येऊन सकाळी उठणं, इट्स कम्प्लिटली अ डिफरंट मॅटर फॉर यू. अभि, यू आर सिम्पली ग्रेट. तू किती चांगलं ओळखतोस यार मला. जय, हे प्रेझेंटेशन वगैरे आर व्हेरी मायनर थिंग्स. ते तुला माहिती, आय कॅन डू एनिथिंग फॉर यू. पण उद्या मी नसलो तर? का? तू कुठं चाललायस? आणि ठीक आहे, एनिवेज तू कुठं गेलास जरी ना तरी
मी तू येस तर काम थांबून ठेवेन. तसं नाही रे जय, उद्या मी नसलो तर म्हणजे ए काय बोलतोस तू? तू माझ्यासोबत आहेस आणि इथून पुढेही असणार आहे आयुष्यभर. बरं चल मी पळतो, मला खूप काम आहे. हा या अल्बिन टच. आणि थँक्यू सर, तुम्ही मला इंडियातल्या क्लायंटशी कनेक्ट करून दिलं त्याबद्दल. या टेकिंग हेल ऑफ टाइम मॉम. बाय सर. रिया किती आरडाओरडा करतेस. शमी काय बघ मी माई कुठे? अगं माई ड्रायव्हर सोबत बॅग बाहेर ठेवायला गेले. अच्छा अच्छा चला चला. कॅन वी कीप दॅट इन द फ्रिज? इंग्लिशमध्ये बोललं गेलं बरं कळतं. मामा, माझा इंडियाला जाण्याचा निर्णय करेक्ट ना? ऑफकोर्स बेटा, डोंट वरी. हे बघ बाळा, मी तुझी आई आहे. हां, आता इतर मॉम्स सारखं मी तुम्हा दोघांना मोठं केलं नसेल, पण जसं इतर आईंना वाटतं तसंच मला देखील वाटतं की तुमचं भलं व्हावं. शमी, हे बघ, तुमच्या ज्या आठवणी आहेत ना त्या इथेच ठेवा आणि भारतात चला. प्रॉब्ली देयर इज अ बेटर फ्युचर देअर. पण तोच तर प्रॉब्लेम आहे ना मामा. त्या जुन्या गोष्टी आठवणी बनून तशाच राहतात म्हणा. शमिका, मी तेच सांगते. अगं त्या आठवणी विसरू नकोस. त्या फक्त इथल्या आहेत त्या इथेच राहू दे. आणि हे बघ, आता तू भारतात गेल्यानंतर आम्ही काय तुला फोर्स करणार आहोत का की हा मुलगा याच्याशीच लग्न करायचं म्हणून? नॉट एट ऑल. तुला आवडला तर ठीक आहे, नाही तर राहिलं. But I'll tell you something. I'm sure तुला तो मुलगा नक्की आवडेल. हे बघ शमी, तू इथे फॅशन डिझायनर म्हणून खूप छान छान कपडे डिझाईन करतेस की नाही? मला एवढंच म्हणायचं, भारतात चल आणि स्वतःचं आयुष्य डिझाईन कर. आय एम शुअर त्यात जय खूप छान रंग भरेल. ओके ओके. एनफ ऑफ दिस, कम ऑन. अभि ऐक ना. जय, मला प्लीज जाऊ दे, मला खरंच महत्वाचं काम. अरे हो यार, मला सुद्धा महत्वाचं काम आहे. काय झालं, तू का हसतोयस? एक मिनिट, होल्ड ऑन. मला एक सांग, तू का हसतोयस? आणि हे बघ, कंपनीचे पीए रिक्रूट करणं हे सुद्धा एक महत्वाचं काम आहे. ओ अच्छा, म्हणजे खाली ज्या सगळ्या मॉडेल सारख्या बेब्सने रिसेप्शन भरलंय ते तुझ्या पीएच्या इंटरव्ह्यू साठी? जय, मला सांग, हे जर सोनियाने पाहिलं तर? हाऊ इज इट पॉसिबल? ती ऑलरेडी आउट ऑफ टाउन गेलेली आहे आणि मी तिला आल्यावर सगळं काही सांगून टाकणार आहे. प्लीज. काय? की बॉस, हे रिलेशन कंटिन्यू करण्यामध्ये काही एक अर्थ नाहीये. सो वी नीड टू ब्रेक ऑफ. दॅट्स इट. जय, यू सिरियस? या अभि, माझ्या आयुष्याचा एक फंड आहे की प्रत्येक रिलेशनला एक एक्सपायरी डेट असते. ती डेट आली की रिलेशन सोडून द्यावं. आणि माझ्या आणि सोनियाच्या रिलेशनची एक्सपायरी डेट तर क्रॉस झाली. त्यामुळे अजून थोडा वेळ हे कंटिन्यू केल्यानंतर अजीर्ण होईल रे. त्यामुळे कंपनीचे पीए रिक्रूट करणं हे महत्वाचं काम आहे. जय, पण तुझ्या या अति महत्वाच्या कामांमधून वेळ काढून आत्यानं सांगितलेलं महत्वाचं काम विसरू नकोस प्लीज. मॉमचं कोणतं? डोंट टेल मी तू आत्याचं काम विसरलायस. जय, अरे आत्याची मैत्रीण आणि तिच्या 2 मुली येत आहेत युएसहून आणि तुला रिसीव्ह करायला जायचंय. ओ माय गॉड यार, पण दॅट्स सो बोरिंग यार. आय मीन, मी त्यांच्या नावाच्या पाट्या घेऊन उभं राहायचं? आय मीन, गिव्ह मी अ ब्रेक यार. आणि त्यातल्या एका मुलीशी माझी आई माझं लग्न लावायच्या मागे आहे. जस्ट इमॅजिन यार. जय प्रभू, अरेंज मॅरेज. गिव्ह मी अ ब्रेक यार. ओके, अगेन नो कमेंट्स. पण जय, तुझ्या या महत्वाच्या कामांमधून वेळ काढून आज जमलं तर संध्याकाळी तू काय करतोयस? आज आईचा बर्थडे आहे जय. माधुरी येते आणि आपण सगळी भावंड मिळून काहीतरी. शिट यार, मामीचा बर्थडे मी कसं काय विसरू? अभि, तू माझ्यातर्फे त्यांना विश करणार आहेस, ओके?
नाही 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 मीच संध्याकाळी त्यांना फोन करून विश करतो. मी संध्याकाळी त्यांना फोन करून विश करणार आहे जय नक्की. जय जय तू आईला फोन करणार आहेस? या शुअर. संध्याकाळी पुढच्या बर्थडेला करशील? अभि यार कम ऑन यार प्लीज मला एक चान्स तरी देत जा कधीतरी. काय असं. बरं ऐक, मी खूप घाईत आहे, मला प्लीज जाऊ दे प्लीज. अभि ऐक ना अभि. Zooby zooby bumpara, zooby dooby ba-dum-ba. Zooby dooby, now take you, I girls to be ma. Zooby dooby bumpara, zooby dooby ba-dum-ba. Zooby dooby, now take you, I girls to be ma. Meghna, you're just beautiful, huh? बाबा माधुरी दीदी कशी आहेस दीदी तू? मी छान आहे. तू कशी आहे? मी मस्त. हे काय बाबांना डोळ्यावर आलेले केस आवडत नाही माहितीये तुला. अगं राहू दे, छान दिसतं. आणि तसंही आपण जे काही करतो वागतो ते बाबांना कुठे आवडतं. अगं हे बघ, त्यांच्याही काही गोष्टी मला खटकतात. पण मी एनिवेज काय बोलतोय आपण. काय जीजू केम छो? मजामा छो? अरे हूँ तो बद्दो फाइन छे. आणि धंदा पाणी? धंदा पाणी बी एकदम सरस. ही आहे ना, ही एकलीच माझ्याशी मस्त गुजराती बोलते. बोलणारच. आ तो बद्दा गांडा माणूस छे ना. माधुरी अरे विपुल बसा ना तुम्ही. मा, हे तुमच्या हॅपी बर्थडे साठी आमच्याकडून. कशाला? हे ग तुला माहितीये तुझं जावई काही ऐकत नाही. हे बघ साडी घ्यायला लावली तुझ्यासाठी. आता मात्र रागवी ना मी. कशासाठी हे सगळं? हो घ्या हो. आई अगं घे ग. आमच्याकडे बर्थडेला गिफ्ट द्यायची पद्धत आहे बरं का. आमच्याकडे का? मग तुमची गिफ्ट कुठे? हा आमचे गिफ्ट येणार आहे ग. मी बघ तुला थोड्या दिवसांनी साड्या दागिने देशील ग, देशील. आई ग तुला दिलं का बाबांनी आज गिफ्ट? मेघना